राधा किती छान आहे ना, पण हात लावलेला हिला आवडत नाही. बाप रे, मारलं असतं. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी मस्त. कोण आलेला आहे आज घरी? बघा ना, म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती. मी कधी केलेलं नाहीये मशीनचं, पण मला आवडतात, त्यामुळं चाललं होतं आणायचं खूप दिवसापासून चाललं होतं. आणि फायनली तो दिवस आलाच. तर मग बघा, तर मग लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरी कोण आलेला आहे. कशा वाटतायत कमेंट करून नक्की सांगा बरं का. अजून यांचं नाव ठेवलेलं नाहीये, हिचं नाव काय तिचं नाव काय. आता बघूयात शर्लिन काय नावं ठेवते ह्यांची. तर मस्त आहेत ना, कशा वाटतायत. हा, त्यांची थोडीशी तब्येत खराब आहे, पण आपल्या इथं आल्यानंतर होतील खाऊन पिऊन. आपल्या इकडं गवताचं प्रमाण जरा जास्तच आहे ना, तुम्हाला तर माहितीच. मला खूप आवडतात बरं का, पण भीती पण तेवढीच वाटते. कशी बघतीये ना लक्ष्मी तिच्याकडे, नवीन फ्रेंड आली आहे म्हणून. त्या भैयांनी एकीला बांधून आले, छोटीला, आणि हिला पण घेऊन चालले होते. म्हणजे मी लांबच होते, भीती वाटायची. आणि थोडीशी धावपळ जरा जास्तच चालू होती, कारण ते अचानक आले ना. 4-5च्या दरम्यान येणार होते आणि अचानक 3 वाजता आले. माझं मग चालू होतं ते त्यांना दावं वगैरे द्यायचं ते. गुड्डीचा किती कालवा चाललाय ना. काय करावं ते सुचा नाही गुड्डीला. इकडं पळ तिकडं पळ, इकडं पळ तिकडं पळ. नवीन कोण दिसतंय असं तिचा कालवा चाललाय नुसता. आणि ते जे बांधतायत ना, मोरखड का काय म्हणतात, मला पण नाही सांगता यायचं. मी बघत होते कसं बांधतायत, काय बांधतायत. जरा वेगळंच वाटायचं ते दावं कसं बांधतायत ते बघायला. आणि माझा प्रयत्न चाललेला ते शिकायचा. परतच्या वेळेस जर बांधायचं म्हणलंच तर शिकता येईल असं. जवळने गेलं तरी भीती वाटतीये माहिती. हा, होईल सवय हळूहळू. फायनली दावे भेटले आपल्याला. शेळ्या होत्या मागच्या वेळेस, तुम्हाला तर माहिती आहे ना. त्या शेळ्यांची दावी ठेवली होती आईंनी नीटनीटकी. मग ते दावी घेतली. त्यातलं कोणतं पाहिजे, केवढं पाहिजे, काय चाललं होतं रतनात्याचं. बघितल्यावर भीती वाटते ना म्हशीला. असं जवळनं बघितलं असं वाटतंय रागीटे का काय, मारते का काय. यांचा गोंधळ बघा. रतनात्या आणि आई यांच्या दोघींच्या गप्पा चाललेल्या, कोणती चांगल्या आणल्यात का म्हशी. हा, थोडीशी तब्येत खराब होती बरं का. रतनात्या पण म्हणल्या, म्हणजे त्यांची तब्येत एवढी जास्त नाहीये. पण काय झालंय ना, आपण जिथून म्हशी आणलेल्या तिथं काय जास्त पाण्याचा भाग नाहीये. गवताचं प्रमाण जरा कमीच आहे, त्यामुळे तिकडं काय त्यांना खायला वगैरे कमी प्रमाणात असेल. पण आपल्या इथं आल्यानंतर पेंड वगैरे गवत ही होईल आपल्या इथं आल्यानंतर चांगलं. आता बघूयात, आपण पूर्णपणे प्रयत्न करूयात त्यांना खाऊ पिऊ घालायचा. पूजा करायची होती, पण ती काय माहिती हातच लावून देत नव्हते. आणि भीती पण तेवढीच वाटायची. आणि नवीन असल्यामुळे असं वाटायचं ना, मारतीये का काय. रतनात्यांना म्हणलं तुम्ही करा पहिल्यांदा पूजा. अर्धीच सारा अर्धी. नकोच बोलते का काय, काय माहिती. तिची पूजा झाली, नंतर रतनात्या म्हणल्या छोटीची करते. ती खूप शांत आहे, म्हणजे असं तिच्याकडे बघितलं तरी असं वाटतं शांत आहे, मायाळू आहे. हात लावून देते. बहुतेक छोटी आहे म्हणून का काय, काय माहिती, पण शांत आहे. दोघींनी पण नाही खाल्ली बरं का चपाती. नंतर रतनात्यांनी पूजा केल्यानंतर म्हणलं मी करूयात. पूजा करायला गेले होते पुढं, पण मला भीती खूप वाटायची. पण ही छोटी असल्यामुळे एवढं काय वाटलं नाही. शांत आहे ना. हा, रतनात्या म्हणत होत्या की त्यांना जर एकदा म्हणजे असं गोंजरलं वगैरे तर त्यांना सवय लागते, आणि सवय लागल्यानंतर त्या मालकाला मारत नाहीत. बघूयात, होता होईल तेवढे प्रयत्न करूयात. म्हणजे खाऊ पिऊ घातल्यानंतर नाही का, त्यांना वाटेल बाबा ही आपल्याला खाऊ घालती, मला हिला नाही मारलं पाहिजे.
गोंजरून रत्नात्या म्हणायच्या, तिला थोडेसे गोंजर म्हणजे ती सवय लागन तिला. तिची पूजा केल्यानंतर हिच्यापाशी आले, पण ही काय थोडं असं जवळ पण येऊन देत नव्हती आणि नाहीच बोलायची. असं कशी मान हलवतीये ना. आणि इकडं आमचा BP हाय, भीती वाटायची मला खूप. पाय धुईचे होते तिचे, पण ती जवळ पण येऊन देत नव्हती, त्यामुळं नाईलाजाने तसंच पाणी ओतलं मी. हळद कुंकू सुद्धा लावून देत नव्हती, अशी लांब पळायची आणि मला पण खूप भीती वाटायची ना, त्याच्यामुळे मी पण जरा 4 हात लांबच होते तिच्यापासून. कसे तरी प्रयत्न करून फायनली हळद कुंकू लावलं. गोंजरल्यानंतर शांत उभा राहिली होती ना. भीती तर वाटतेय, पण हात पण लावायचा आहे. फायनली दोघींची पण पूजा करून झाली आणि आता वेळ आली होती ह्यांच्यासोबत ओळख करून घ्यायची. तर शर्लिनला छोटी खूप आवडली होती आणि हात लावायला लागले शर्लिन, आणि ती पण शांत होती, मारलं नाही अजिबात, काय नाही. झाली मग शर्लिनची सुरुवात. हिचं नाव काय ठेवायचं, तिचं नाव काय ठेवायचं, आता हे चालूच राहणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे शर्लिनला प्राण्यांचा किती लळा आहे ना. तिला खूप आवडतात कुत्रं, मांजर, गाई, म्हशी, प्राणी खूप आवडतात शर्लिनला. नंतर दादूची, शर्लिनची आणि काय चिम्या का काहीतरी नाव ठेवलं होतं शर्लिनने, तिचं ओळख चालली होती. आणि हिच्यापाशी आली, ही हात सुद्धा लावून देत नव्हती. मला वाटायचं की हिच्यासोबत ओळख करून घ्यावी म्हणून हात लावायला जायची, ती अशी यायची अंगावरती धावून. म्हणलं आता काय खरं नाही, घेते का काही शिंगावर काय माहिती. नशीब, बापरे कशी करते ना. नुसती लांब न बघायची आणि जवळ आले की लगेचच घेते वाटतं शिंगावर, अशी करायची. होईल हळूहळू आमच्या दोघींची पण ओळख. नंतर पूजा झाली त्यांना आणि ओळख पण झाली. नंतर त्यांना पाणी पाजायचं होतं. शर्लिन म्हणली माझी आहे ना छोटी, म्हणून मीच पाणी पाजते. म्हणलं बर बाबा. हा, पण त्या बादलीमध्ये जास्त पाणी नव्हता, कारण शर्लिनला जे पण एवढंच पाणी दिलं होतं तिच्या हातात बादलीत, आणि तिने पण काही जास्त नाही पिलं, थोडंसं 1-2 घोट पिले असेल आणि बास केलं. नाही पिलंय जास्त पाणी. आलेल्या दिवशी तर अजिबातच पाणी पिलं नाही. मला वाटतं जागा नवीन होती म्हणून काय की काय काय माहिती. नंतर तिला पाणी पाजलं, हिला पाणी पाजायला आले मी. चला बाय बाय. कशा वाटल्या कमेंट